दारूच्या संशयातून पत्नीनेच केला पतीचा खून. श्रीरामपूरमध्ये खळबळ. श्रीरामपूर शहरातून एक धक्कादायक आणि थरकाप उडवणारी बातमी समोर आली आहे. दारूच्या नशेत होणाऱ्या मारहाणीला आणि संशयाला कंटाळून पत्नीनेच आपल्या पतीचा गळा आवळून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पत्नीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेमकं काय घडले पाहूयात सविस्तर रिपोर्ट. श्रीरामपूर शहरातील दत्तनगर परिसरात 24 जानेवारी रोजी सकाळी एक मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. जिल्हा परिषद शाळेच्या मागे असलेल्या एका घरामागे इसमाचा मृतदेह पडलेला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. घटनास्थळी पोलीस दाखल होताच मृताच्या डोक्याला मारहाणीच्या खुणा आणि गळ्यावर काळसर व्रण आढळून आले. मृत इसमाचे नाव मानसकुमार शाहू असून तो भाडेकरू म्हणून येथे राहत होता. सुरुवातीला त्याच्या पत्नीने उडवाउडवीची उत्तरे दिली आणि मृतदेह तात्काळ अंत्यविधीसाठी नेण्याचा आग्रह धरल्याने पोलिसांना संशय अधिक बळावला गेला. पोस्टमॉर्टम अहवालात मृत्यूचे कारण गळा आवळल्याने मृत्यू असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी मृतकाच्या पत्नीची सखोल चौकशी केली. चौकशीत तिने कबुली दिली की पती मानसकुमार शाहू हा दारू पिऊन वारंवार मारहाण करत असे आणि संशय घेत असे. याच त्रासातून तिने त्याच्या डोक्यात लाकूड मारून आणि गळा आवळून त्याचा खून केला. या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात पत्नीविरोधात भारतीय न्याय संहिता कलम 103(1) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. दारू, संशय आणि कौटुंबिक हिंसाचार याचं हे भीषण रूप पुन्हा एकदा समोर आलं आहे. ब्युरो रिपोर्ट, आपली दुनियादारी, श्रीरामपूर.